आज मी उन्हाळी वाळवणामध्ये बनवले बटाट्याचा कीस आणि बटाट्याचे चिप्स. तर इथे मी 5 किलो बटाटे घेतले होते. त्याची सालं काढली आणि 2 पातेल्यांमध्ये मी पाणी घेऊन ते बटाटे तसे घालून ठेवले होते. तर एका भांड्यामध्ये इथे मी कीस करत आहे. तर बटाटे मोठे मिळाल्यामुळं कीस खूप छान पडत होता आणि जी काही चाळण असते किंवा खिसणी असते ती मला छान भेटली होती. त्यामुळं खूप छान इथे तिन्ही प्रकार झाले होते. तर 2 प्रकारचे चिप्स केले होते. इथे बघू शकता डिझाईनचे चिप्स केलेले आहेत आणि एक प्लेन चिप्स केलेले आहेत. तर हे चिप्स पाडायचं काम माझ्या शेजारच्या काकू करत होत्या. दोघी मिळून आम्ही करत होतो. त्यामुळं खूप इझिली आम्हाला करता आलं. दोघींचंही करणं होतं. त्यांचेही बटाटे आणलेले होते. तर आम्ही दोघींनी मिळून ते केलं. त्यामुळं एकाला दुसरीला मदतीला कोणी असेल तर झटपट ह्या गोष्टी होतात आणि करायला आपल्याला तेवढा त्रास वाटत नाही. तर त्यांनी तो चिप्स केले आणि मी खीस केला आणि नंतर मी तो दोन्ही झाल्यानंतर मी ते 2 ते 3 पाण्याने धुवून घेत होते. तोपर्यंत त्यांनी एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी ठेवलं. पाणी उकळलं होतं. मी ठेवलं होतं पाणी आणि पाणी उकळल्यानंतर त्यांनी चवीनुसार मीठ घातलं. थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून परत चव घेऊन आम्ही मीठ ॲड केलं आणि उकळी आल्यानंतर पाण्याला जो काही खीस आहे ना, तो 2 ते 3 पाण्याने मी धुतला होता. तो परत त्यामध्ये घालून घेतला आणि जोपर्यंत खीस शिजतोय म्हणजे 5 मिनिटं तरी आपल्याला ते शिजायला लागतं. झाकण ठेवलं होतं वर परात ठेवली होती त्या पातेल्यावर आणि तोपर्यंत मी जे चिप्स आहेत ते धुवून घेतले आणि नंतर एका अशा टोपामध्ये काढून घेतलेले आहे तोपर्यंत. आणि ज्यामध्ये आपण ते चिप्स खीस जो केला होता तो शिजल्यानंतर असं चेक केलं आणि एका बाजूला ते काढून घेतले आणि त्याच पाण्यामध्ये मग हे वेपर्स टाकलेले आहेत. तेही आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. तर मिठाचं प्रमाण कमी जास्त बघायचं. मीठ थोडंसं परत अंदाज घेऊन घालून घ्यायचं. तर असं 2 ते 3 वेळा आम्ही हे सगळं करून घेतलं. ते चिप्स झाल्यानंतर परत जे डिझाईनचे चिप्स होते ते करून घेतले आणि सगळे चिप्स आणि आपला खीस आहे तो झाल्यानंतर मग एका साडीवर सगळं पसरून घेतलं उन्हामध्ये आणि छान वाळल्यानंतर ते चिप्स आणि जो काही खीस आहे तो खूप छान झाला होता. तर अशा प्रकारे उन्हाळ्याचा साठवणीचा पदार्थ आमचा तयार झाला होता. तर तुम्ही कशाप्रकारे करता? फक्त कसं रात्री जर करायचं असेल तर त्यामध्ये तुरटी फिरवून ठेवतात. मला इन्स्टंट करायचं होतं म्हणजे लगेचच आम्ही तो किंवा वेपर्स पाडून लगेचच आम्ही ते शिजवून टाकणार होतो. त्यामुळे इथे तुरटी नसेल तरी चालतं आणि दिवसा ज्यांना वेळ नसतो तर त्यांनी रात्रीच चिप्स पाडून ठेवतात. तर त्यावेळी तुरटी पाण्यामध्ये फिरवावीच लागते जेणेकरून ते बटाटे काळे पडू नयेत म्हणून. तर आम्ही ते करून पाहिले तुरटी न घालता आणि वाळल्यानंतर मात्र जेव्हा मी तळायला घेतले तर ते पांढरे शुभ्रच झाले. अजिबात त्याचा कलर लाल वगैरे झाला नाही म्हणजे जास्त कूक झाले नाही आहेत अजिबात. व्यवस्थित त्याचं कलर आलेला आहे. तर अशा प्रकारे मी केलेले चिप्स आणि खीस तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका.